चला तर मग भाजीला काय बनवायचं आता ह्याचा टेन्शन राहणार नाही, एकदाच बनवा आणि वर्षभर खा। त्यासाठी इथे मी अर्धा किलो साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ करून घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ चोळून अशी धुवून घेतलेली आहे आणि भरपूर पाणी टाकत हिला 5 ते 6 तास भिजवत ठेवलेली आहे। 5 ते 6 तासानंतर डाळ आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायची, म्हणजे त्यामधलं जास्तीचं पाणी निघून जाईल आणि डाळ थोडीशी कोरडी होईल। कोरडी झालेली डाळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकत पल्स मोडवर दरदरीत वाटून घ्यायचं आहे। इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। त्यानंतर सगळीच डाळ आपल्याला अशाच पद्धतीने दरदरीत वाटून घ्यायची आहे। वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढायची, त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, जिरं टाकायचं आणि इथे मी छान चवीसाठी कसुरी मेथी टाकलेली आहे। तुम्ही अन्य मसालेही टाकू शकता। आता तयार झालेल्या मिश्रणाचे थोडं मिश्रण घेऊन आपल्याला ताटात किंवा प्लास्टिक शीटवर छान असे छोटे छोटे सांडगे टाकून घ्यायचे। हे सांडगे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि इथे आपले मस्त खमंग असे मुगाचे सांडगे तयार आहेत।